आता हे बोलतील हिरो. हिरो बोला, माहिती दे त्यांना पण कुठं आलं. मित्रांनो, आज मी आलेलो आहे साहेबांच्या पुतळ्यापाशी. तुम्हाला तर ओळखीचा असला हा पुतळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हतं, पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. कुठला पुतळा आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं. जगामध्ये पूर्ण भारतामध्ये हा प्रसिद्ध पुतळा आहे आणि ज्या ठिकाणी बाहेरची लोक येतात या दर्शन करण्यासाठी. दिसते का तुम्हाला? साहेबांनी बघा तिकडे गुड्या खेळतोय, साहेबांच्या पुतळ्यावरती बसला निवांत. तर भारतीय संविधान साहेबांनी दिलेलं बघा, संविधानाचं एक ही केले मुचकर, दिसलं का? ते पण दाखवा. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी, दिसलं का? देशाला अर्पण केलं संविधान. 150 वर्षापूर्वी देशाला अर्पण केलेलं आहे साहेबांनी. आवरत कष्ट करू नका, दिसलं का तुम्हाला? आजारी असताना सुद्धा साहेबांनी आपल्या देशासाठी संविधान लिहिलं. स्त्रियांना जगण्याचा अधिकार नव्हता आणि दलितांना सुद्धा नव्हता. तो साहेबांनी आपल्याला संविधानाच्या रूपातनं आपल्याला एक जगण्याचा अधिकार दिलेला आहे. मित्रांनो, तिकडं काय भारत एक किताब, भारतरत्नाने गौरवलंय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आमची वहिनी बाई बघा, इकडे माझी बायको, तुम्हाला ओळखीचीच आहे बायको. आणि इकडे चाललो आम्ही पुढं. या जरा समजा बघूया. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेज जीवनात बघा साहेबांच्यासाठी माणसांनी, साहेबांनी आपल्यासाठी काय काय केले समजा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. जेवढा होईल तेवढं शक्य तेवढं बघा. बघा साहेबांचं गार्डन आहे, खूप छान आहे. मनुवादी संविधानाचा अपमान करतात, त्यांचा जाहीर निषेध आहे. बघा आज अमित शहाने काय ते स्टेटमेंट केलं होतं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्टेटमेंट केलं की सारखं साहेब साहेब का कर, बाबासाहेब बाबासाहेब का करतात. हा मनुवादाचा किडासारखा वळवळ करत असतो. भटांना अजून काही समजलं नाही बाबासाहेब काय अजून. मी त्या अमित शहाचा आणि भाजपचा जाहीर निषेध करतो. जय भीम, जय भारत.